प्लॅनिंग नाही काही. जे पण अर्निंग पुढे येणार आहे ते क्रेडिट कार्ड थ्रू आत्ताच आपण एक्सपेन्स करतोय. हा मोठा इश्यू. ह्याने जेव्हा मोठा इश्यू येईल किंवा आजारी पडाल, मेडिक्लेम वगैरे असा इश्यू येतील त्यावेळेस प्रॉब्लेम येतील, त्यावेळेस फंड्स नसणार. आणि जर इन केस एखाद्याचा काही ऍक्सिडेंट वगैरे होतोय, तो 6 महिने जाऊ शकतो नाही किंवा कंपनी जॉब जातो, मग त्या केसमध्ये त्याचं ऑलरेडी EMI वगैरे एवढे असणार की तो फुल फेल होऊ जाईल त्यावेळेस. तर तो ऑलरेडी सेव्हिंग्स पाहिजे त्यासाठी. ह्या केसमध्ये तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस बाय फॉरगेट करायचे की कोणकोणते एक्सपेन्सेस कंपल्सरी तुमचे. काही एक्सपेन्सेस असे असतात, आता मी 20,000चा मोबाईल घेऊ शकतो की 15,000चा पण घेऊ शकतो. माझी प्रोफेशनल रिक्वायरमेंट आहे का माझी पर्सनल काही इच्छा आहे म्हणून मी घेतोय. तर माझे एक्सपेन्सेस कमी करणं हा एकमेव पर्याय याच्यात. आणि एक्सपेन्सेस कमी करायचे, त्यानंतर मी इमर्जन्सी फंड क्रिएट करणार की जेणेकरून मला आजार वगैरे ह्या गोष्टींमध्ये ते पुढे युटिलाइज होईल. त्याच्यानंतर मी स्टेप बाय स्टेप इक्विटीचे सेव्हिंग करणार.